फक्त खीर खाल्लीयस हं, पोटभर जेवायचं. अप्पे, आज मी ऑफिसला आलो होतो माझ्याला हो, गायतोंडे म्हणले मला. मी कामात होते अरे. ते आता नैसर्गिक आपत्तीसाठी उपाययोजना करायच्या आहेत ना, त्याच गडबडीत होते जरा. नाही ठीक आहे ना, काय हरकत नाही. आत्ता बोलू शकतो का तुझ्याशी? आत्ता हा, नाही म्हणजे कडवळत गेलं काय? अरे तसं नाही. आत्ता आज काय करते? काय झालं? मठ्ठा आहेस का रे तू? मठ्ठ नाहीये मी, मला बोलायचं तेच तर म्हणतोय मी तुला. अर्जुन, आत्ताच बोलायचंय का? हो. अमोल अमोलचं काय? कुठे आहे तो? इथेच आहे. मी इकडे बाबा. काय बोलत होता माशी बू? हा? काय नाही, झालं झालं, बोलणं झालं माझं, एवढंच होतं. खरं ना बाबा, पण मी दिसत नाही ना गेलं. ए आगाव, काय नाही डिस्टर्ब नाही झालं, आमचं बोलणं झालं, संपलं. पण बाबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक चित्र काढलंय. अरे वा, मस्तच की, बघू बघू. असं नाही, सगळ्यांसमोर दाखवलं जाणार ते. अरे वा, मस्तच की, चला चित्र दाखवा. चला. थांबा. आता काय? तुमचं बोलणं नक्की झालं ना? ए बाबा, तू तर राहू दे, आता पटकन खाली चल, चित्र बघायचंय ना, सिंबाने काढलेलं चित्र बघायचंय. बाबाची मजा घ्यायला खूप मजा येते. आगाऊपणा करू नको. आई, हे काय? अगं बाम. मी तुला चष्म्याचे केस आणायला सांगितलीये आणि हे पाम कशाला आणलायस? हो का? थांब मी घेऊन येते. आर्या, काय झालंय? कुठं लक्ष आहे तुझं? काही नाही आई. अगं पण हे सगळं काय आहे? तू कुठे चालली एवढ्या घाई गडबडीने? ऐक ना बाळा, मला अर्जंट गावी निघावं लागतंय ग. का? गावी ना तिकडे जमिनीच्या वादातून काहीतरी भांडणं झालेत अगं, आणि त्यात ना तुझ्या मामाला अटॅक आलाय. काय? अगं मामा बरा आहे ना आता? हो, मायनर होता अटॅक, आता बरं आहे. पण ऐक ना, मी जाऊन येते. म्हणजे ना नक्की काय झालंय हे बघून मी लगेच परत येईल. बरं ठीक आहे, थांब मी तुला बस स्टॉपपर्यंत सोडते. नाही, त्याची काही गरज नाही आहे. मी रिक्षा मागवली आहे, जाईन मी. बरं चालेल, तू जा सावकाश आणि पोचलीस ना की आधी मला फोन कर. करेन मी फोन, पण अशी विचारात राहू नकोस का तू? आणि हे बघ, एकटीच आहेस इकडं, थोडी भानावर राहा. आणि प्लीज मला काळजी लावू नकोस. हां? हो आई, तू एकदम निश्चिंतपणे जाऊन ये. आणि ऐक, त्या अर्जुनकडे नीट लक्ष ठेव. म्हणजे आपलं ठरल्याप्रमाणे त्याला ना सतत असं भासवत राहा की त्यासाठी तू खूप काहीतरी मोठं करतेस. आणि सध्या ना त्याला दुसरा कुठलाच विचार नाही आला पाहिजे, त्याला फक्त तू दिसली पाहिजेस. आई, अगं अर्जुनला तर सध्या फक्त अप्पीच दिसतीये. काय सांगतेय मी? अगं तू अशी विचारात का हरवून जातेस? काही नाही आई, ऐकलं मी तू काय सांगितलं ते. आणि अर्जुनला दुसऱ्या कोणाचा विचार येणार नाही याची काळजी घेईन मी. आर्या, अगं अमोलला पण आता कळलंय ना तुमच्या बाबतीत सगळं. हो मग आता तू अर्जुनशी लग्नाचं विचारू शकतेस. हो आई. परत एकदा काढ ना त्याच्याकडे विषय, बघ ना तो काय म्हणतोय. हो आई, बोलते मी त्याच्याशी. ठीक आहे, हे बघ, काळजी घे, मी निघते आता. हां? हो आई. या सगळ्यात ना मी अर्जुनला लग्नाबद्दल विचारायचंच विसरून गेले. आजच विचारू का अर्जुनला लग्नाबद्दल? आपण सर्वांनी सुरुवात करायची का? नाही, असं कसं? थांबूया की, सकाळी बी अमोल बरोबर जेवायला नाही मिळालं. अहो किती वेळ वाट बघणार ना मामनजी. आपण सुरू करूयात, अमोल येईल. तसंही आपण आणि मगाशी त्याला थोडं खायला घातले. असं आहे का?
मग विनायकराव आपण जेवून घेऊयात हा चला. कुणी येऊ नका. अमोल बाळा तू आलास का? काय म्हणत होतास तू? थांबा. हो थांब 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 काय ऐका, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक चित्र बनवलंय. Dance! अरे वा. अहो छोटे सरकार हे नक्की काय आहे? मोमा, हा माझा पहिला बर्थडे. अरे अमोल हा तुझ्या पहिल्या बर्थडेला सगळेजण एकत्र कसे असणार? बाबा, मा आणि मी सगळ्यांबरोबर असतो तर माझा बर्थडे आता झाला असता. अर्जुन, अरे सगळ्यांना असं वाटावं की 7 वर्षात सगळ्यांनी त्याला प्रेमाने मोठं केलंय, म्हणून नवीन आयडिया आहे. आता सगळ्यांनी डोळे बंद करा. खरं बघू. का रे अमोल? सांगतो आजोबा, खरं ना. बरं बरं, चला सगळ्यांनी करा डोळे बंद. हा हे बघ केले. हा ए डोळे मिटा रे बाबा. बाबा, डोळे बंद करा. आता मी काय म्हणतोय ते तुम्हाला दिसतंय का बघा. मा आणि माझ्या बर्थडे साठी बाबाला सगळ्यांना बोलवायला सांगितलंय. हा मी गेलोय. आज गावात सगळ्यांना बोलवायला गेलो मी तुझ्या वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला. संध्याकाळी सगळे माझ्या बर्थडे जमलेत. ये! जमलेत हे बघ कोण आले बघितलं का? शकुली ताई. अरे अजून मग कोण आहे? यशा बापू, इजी अक्का आणि आई शपथ. तिकडे कोण आले बघ? शिंदे मावशी. अमोल, आपण आजगावला गेलो ना तू मोठा झाल्यावर की शिंदे मावशींच्या आजची चुलीवरची बिर्याणी खायची. हिप्पी मामा, तू मांडव पण टाकला आणि डीजे पण लावलाय. मग नुसता धिंगाणा चाललाय बघ. डेंगे 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 डेंगे. मम्मा आणि काकीने सगळं घर सजवलंय. हो आम्ही खूप छान घर सजवलंय. बापू आणि आजोबा, मी सगळ्या गावासाठी जेवण बनवलंय. अरे आम्ही आज गावातली एक पण चूल पेटू दिलेली नाही. काय बापू? स्वप्नी काका, तू सगळी तयारी बघतोय या ठिकाणी. हो बघतोय मी, दिसतंय मला या ठिकाणी. आणि मग माझ्या बर्थडेला अरे काका काकी मला घेऊन आले. एकदम चित्रासारखं. आणि मग मी माझ्या मा बाबा बरोबर आणि काका काकी बरोबर केक कापला. काका काकी अगं मम्मा, परत तुला सांगायला लागतो. अगं मला ते त्यांचा मुलगा मानतात. चला केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अमोल. हॅपी बर्थडे टू अशा रीतीनं आपल्या अमोलचा बर्थडे साजरा झाला. अगदी काहीच कमी पडू न देता मोठ्या मोठ्या दिमाखात तुझा वाढदिवस साजरा केला असता आम्ही. अमोल बाळा, तू हे सगळं का केलं? काकीचं माझ्या मावर लागले ना म्हणून. काय? हो काका, मी नक्की 7 वर्षाचं दुःखात भरून काढेन. अमोल, अरे आत्ता सुद्धा तुझं लहानपण अनुभवतोय आम्ही तुझ्या बरोबर. मी अशी 7 वर्षाची 7 चित्र तुम्हाला काढून टाकणार आहे. अरे अमोल बाळा, तुला ना कुणाची नजर लागू नये बघ. तुला ना कुणाची नजर नाही लागली पाहिजे. अगदी माझी पण. अर्जा, अप्पे, अरे ह्याच्यासाठी ना मी तुमचं आयुष्यभर आभारी राहीन. कदम, मलाच कळालं काय बोलायचं. माझं काय नाही यात, तुमच्या आहे हिच. आजोबा, मी सिम्बा आहे आणि मला कुणाचीच नाही नजर लागणार. ओ भांजे,
अहो तुम्हाला सांगतो आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की तुमचा बड्डे आपण जल्लोषात साजरा केलाय. हे सगळं काय केलं छोटे सरकारांनी? सगळा डाव हातातून निसटताना दिसतोय मला. अमोल, अरे तू सकाळपासून जेवलं नाहीस, पण आता तू जे काही सांगितलं ना त्यामुळे आमच्या सगळ्यांचं पोट भरलंय. जेवलं नाही सकाळपासून अमोल? नाही अरे, तू ऐकतच नव्हता. खूप हट्टी. आईवर काकी सगळं नीट होईल, पण तू मावाचा राग सोड ना. तू अजिबात काळजी करू नकोस. इथून पुढे तुझ्या मला कोणीच काहीच कधीच बोलणार नाही. बरं आता खरंच भूक लागली, जेवायचं का? हा मामा भूक लागली आहे. हो 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 हो, तू पहिला बस जेवायचंय. बस बस. हॅलो जाऊबाई. अहो काय चाललंय तिकडे? अप्पी अर्जुन एकमेकांपासून लांब तर आहेत ना? अगं आर्या, जाऊबाई, त्या डेटपासून ना मला खूपच टेन्शन आलंय बघा. तुम्ही त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवा. हां. जाऊबाई, अहो काही झालंय का तिकडे? अगं आर्या, तुला आता काय सांगू? अगं आम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी अमोलच्या निरागसपणापुढे मातीच खावी लागते आम्हाला. म्हणजे? तू इथं असतेस ना तर तुला कळलं असतं. जाऊबाई, अहो मी तुमच्यावर विश्वास ठेवून इकडे निश्चिंत बसले आणि तुम्ही असं बोललात तर कसं चालेल? मी हार मानलेली नाही आर्या, पण आत्ताची तरी परिस्थिती इथं अशीच आहे. ते काही नाही जाऊबाई, तुम्ही डोळे उघडे ठेवा आणि त्या दोघांना एकमेकांच्या अजिबात जवळ येऊ देऊ नका. हां, करते मी प्रयत्न. ठेव आता फोन. बरं ठीक आहे. हां आले. या अप्पीमध्ये कसली जादू आहे ना तेच कळत नाहीये. आता या जाऊबाई पण असं बोलायला लागल्या तर करू काय मी? मलाच जावं लागते का तिकडे? मित्रांनो, काहीच दिसत नाही रे. पुढे जाऊ तर नक्की कुठे जाऊ हे सांगता येणार नाही. हळूहळू. लागलं का? लागलं का पल्लवी तुला? सर मला उतरू दे. पल्लवी लागलं का तुला? पाय मोरगळला. अरे पुढे तर काहीच दिसत नाही. कुठं जायचं ती पण का नाही. आपल्याला काय नाही व्हायचं ना. खरं खरं बोलतेस अजिंक्य तू. आपण उतरायला पाहिजे होतं रे. मला आता भीती वाटायला लागली. अरे हिला लागले किती बघ ना. आपण निदान फर्स्ट एड तरी आणायला पाहिजे होतं. येताना माणसं सांगत होती ती सगळी मूर्ख होती का? आता काय करायचं आपण? अरे ऐका ना, आपण जे काय खायला प्यायला आणलं होतं ना ते सगळं संपलंय आणि त्यात हा पाऊस आणि गारटा. काय होणार आहे आपलं काय माहित. काही होऊ दे, इथून मात्र खाली जायला नको. कारण की एवढ्या अंधारात खाली जातोय की कुठे जातोय काही कळणार नाही आपल्याला. अरे मी तर चालू पण नाही शकणार. पाय मुरगळलाय माझा. हो थांबा, मी बाबांना फोन करते. अरे पण रेंज आहे का तुला? हो आहे थोडी. हॅलो बाबा, आम्ही गडावरती अडकलोय. आम्ही रस्ता पण चुकलोय. कळतच नाहीये कुठे जाऊ. हो हो सॉरी बाबा. काय बोलले बाबा? बाबा खूप पॅनिक झालेले. बाबा बोलले बघतो काहीतरी. अरे बस तुम्ही. उलट त्यांना आपली अवस्था कळली ना तर अजून टेन्शन मध्ये येतील. अरे मग आपण करायचं तरी काय? मला असं वाटतं की आपण पुण्याच्या इमर्जन्सी हेल्पलाईनला फोन लावावा. आणि बस आहे माझ्याकडे.
हा कर 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 फोन कर. हा हॅलो साहेब, आम्ही गडावरती सकाळी ट्रेकला आलो होतो, पण आता आम्हाला उतरायला उशीर झाला आणि आम्ही गडावरती अडकलोय. पण तुम्ही उतरलाय कुठल्या मार्गाने? ठाऊक नाही मार्ग, पण आम्ही मेन दरवाजाने आलो होतो आणि उतरताना आता मागच्या मार्गाने उतरायला लागलो होतो. ठीक आहे, शांत राहा, पॅनिक होऊ नका, आम्ही बघतो. हा थँक्यू साहेब, खरंच थँक्यू. गाईज मदत येते आपल्याला, पण मला असं वाटतं की आपण इथंच थांबायला हवं. देव बाप्पा, आपण लवकर निघलो पाहिजे इथनं का. अप्पे, हा काय नाही, हाय. अर्जुन, अप्पे, तुला माझ्यामुळे जे सहन करावं लागतंय ना, त्यासाठी खरंच सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतोय? तू सगळ्यांना लय भारी सांभाळतेस. म्हणजे अमोलला तुझ्या पद्धतीने सांभाळलेस, वाढवलेस ना, त्यासाठी मी तुला आयुष्यभर थँक्यू म्हणेल. म्हणजे मी आभारीच आहे त्यासाठी. वहिनी पण काय कसं वागायला लागलं आता, आणि ह्या सगळ्यात पण तू स्वतःला लय भारी शांत ठेवतेस म्हणून. अर्जुन, हे बघ, अमोलला सगळी माणसं हवी आणि हे बघ, आपलीच माणसं आहेत ना ती. प्रत्येक टप्प्यावर अमोलचा विचार आहे तुझ्या डोक्यात, प्रत्येक. मी त्याचा चांगला बाप कधी होणार आहे काय माहिती, मला तर डाऊटच आहे. अर्जुन, तू असं का म्हणतोयस? नाही गप्पे, त्याच्यासाठी आजपर्यंत हे सगळं सहन करण्यापासून ते त्याला काय पाहिजे काय नको यासाठी जीवाचं रान करेपर्यंत त्याची आई, त्याचा बाप, हे दोन्ही भूमिका ठामपणे पार पाडले तू त्याच्या आयुष्यात. अर्जुन, असं काही नाही. तू त्याच्यासोबत असतोस तेव्हा तू किती आनंदी असतो माहितीये ना तुला. आपल्या अमोलसाठीच्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप थँक्यू, एकदम मनापासून थँक्यू. अप्पे, अर्जुन, एक मिनिट. काय तोंड? हा, काय तोंड आहे? काय? बरं, मी पोहोचते, तुम्ही काळजी नका करू, मी आलेच. हा, आलेच. काय 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 इमर्जन्सी जरा, मला निघावं लागतंय. काय लागलं तर मला सांग. हो, मी आवडते. हा. अप्पेच एकट्याला सुटाना म्हणून तुझा आधार घ्यायचा ठरवलाय खरा अप्पे. निदान यानंतर तरी मला काहीतरी निर्णय घेता येईल अशी अपेक्षा आहे. तू कोल्हा पाय घसरून पडला. बापू, ऐका ना, मी पण येतो अप्पे बरोबर. चल अर्जुन, अरे गरज पडली तर मी बोलवेन की तुला. अप्पे, नाही अशा परिस्थितीत मी घरी नाही थांबू शकत. चल तू. मी भाऊजी आणि अपर्णा, तुम्ही दोघं यावेळी कुठं निघालात? इथे दाजीबा, अहो आत्ता एवढ्या रात्री कसलं महत्वाचं काम आहे? अरे दिप्या, गडावरनं काही मुलं फिरायला गेली होती, पण पावसामुळे वरच अडकली आहेत. अरे, त्यांना सुखरूप खाली आणायचंय आणि माझ्यावर खरंच खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणून मी ऑफिसला निघते. हा, ते आणि ह्या दिवसात ते केसेस वाढत चाललेत ना. आणि तरुण मुले तो पुढे अख्खं आयुष्य पडले ते. बाबा, तुम्ही लवकर तिकडे जा, त्यांना काय व्हायला नाही पाहिजे. त्यांना काही नाही होणार, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, आम्ही दोघं निघालो आहेत ना आता. बरं, हा, आम्हाला यायला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे तू झोपायचा नीट. ठीक आहे मा. भाऊजी, अपर्णाचं काम आहे तर तिला जाऊ देत ना ऑफिसला. तुम्ही थांबला असतात तर. नाही म्हणजे अमोल जवळ तुमच्या दोघांपैकी कोणीतरी पाहिजे ना. काकी, मी चिंबाय आणि मी घेईल त्याची काळजी. हो ना बापू? हो हो. आणि वहिनी, एमर्जन्सीच्या वेळी काय लागल काय नाही सांगू शकत नाही ना. आणि बघा, कोणतरी अडचणीत असल्यानंतर मी तर घरी नाही बसू शकत. खरंय रुपाली, अगं तो त्याचं काम करतोय चोखपणे. हा, जावा तुम्ही, आम्ही सांभाळतो अमोलला, काय काळजी करू नका. हा, बापू. अमोल, चला, आता राहिलेली गोष्ट उद्या रात्री. हा, आता उशीर झालाय ना, झोपायचं. ठीक आहे बापू.
चला चल रुपाली तू पण घे आवरून. दीपू चला. ह्या दोघांचं ना एकत्र एकटं राहणं वाढतच चाललं. काही केलं नाही ना तरी आपण आणि भाऊजी आणखी जवळ येतील. काय करू काय करू.